माया, अरे तू इथे काय करतोय? सिद्धू, खरं तर हा प्रश्न मी तुला विचारला हवा. सासवडमध्ये तुझ्या केसाला जरी धक्का लागला ना, तरी सगळ्यात पहिलं मला कळतं. आणि आज तुम्ही दोघं असं घर सोडून चाललायत हे मला बाहेरून कुठून तरी कळलं. काय राव, सांगायचं तरी. माया, अरे असं तुलाही माहिती आहे ना आता घरी काय परिस्थिती असते आमच्या. ते घरचं सगळं सोड रे. मला तुझ्या घरात इन्व्हॉल्व नाही व्हायचं. पण मला फक्त एवढंच कळतं की आज आत्ता तू आणि वहिनी दोघंही माझ्या घरी यायचं. तिकडे आपण बसू आणि शांतपणे बोलू. नाही नाही नाही, हे बघ माया, खरंच थँक्स भावा. म्हणजे तू इतकं बोललास ना आमच्यासाठी हेच खूप आहे खरंच. आम्ही काय सहज बाहेर नाही पडलोय. हां, आणि छोटा मोठा इश्यू नाही झालाय, खरंच खूप सिरियस मॅटर झालेला आहे. आजीचं असं म्हणणं आहे की काळे पाटील आडनावाशिवाय मी काही नाही करू शकत, मी कोणीच नाही. माया, तूच सांग, बरोबर आहे का बरोबर? तिला चुकीचं सिद्ध करणं गरजेचं नाही आणि त्यासाठी मी कोणाची मदत घेणार नाही हे मी ठरवलंय. कोणाची? मी परकाय का तुझ्यासाठी? माया, हा तसा नाही म्हणायचं आहे रे मला. पण बघ ना, आम्ही घ्यायला तर लक्ष्मी काकूची मदत घेऊ शकलो असतो, भावनाच्या माहेरी जाऊ शकलो असतो, पण आम्ही तेही नाही करतो. समज प्लीज. बरं ठीक आहे, मग इथून पुढे आता कुठे जायचं ठरवलं? आम्ही आता तरी कोर्टात निघालोय, कारण आज बाबांची केसची हिअरिंग आहे. तिथे लवकर पोहोचलं पाहिजे. बरं ठीक आहे, काही लागलं तर मला सांगा, मी आहेच. 100%. ठीक आहे, बाय. चालेल, चल बाय. बाय. चला येतो. चल बाय बाय. घरातनं बाहेर पडून 10 मिनिटं सुद्धा नाही झालीत आणि पहिली मदत आली सुद्धा. सिद्धिराज, हीच तुमच्या जनसेवेची आणि लोकांना जीव लावण्याची ताकद आहे. स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात हा निर्णय तुला न विचारताच घेतला. तुझं मत मी जाणूनच नाही घेतलं. म्हणजे बघ ना, जेव्हा मी घरात आणलं होतं तेव्हा किती वाजत गाजत आणलं होतं. आणि आता असं रस्त्यावर मला. सिद्धिराज, तुम्ही घेतलेल्या निर्णयासाठी इथून पुढे 1 मिनिटही पश्चाताप करायचा नाही. तुम्हाला माहितीये, कितीतरी लोक मान प्रतिष्ठेच्या सत्तेच्या दबावाखाली कुढत बसत सहन करत आयुष्य काढतात. स्वतःमधल्या पोटेन्शियलची त्यांना कधी जाणीवही होत नाही. पण तुमचं तसं नाहीये. आज तुमच्या स्वाभिमानाला धक्का लागला तर तुम्ही त्याला उत्तर द्यायची हिंमत दाखवली. आणि असा नवरा मिळाल्याबद्दल मी देवाचे किती आभार मानू असं झालंय आता मला. तुम्हाला माहितीये, आपला संसार कसा असावा याची मुलींची ना खूप स्वप्न असतात. नाही म्हणजे आपलं लग्न झालं तेव्हा माझी अशी काही स्वप्न नव्हती, पण मी तुमच्या प्रेमात पडले ना त्यानंतर माझीही बरीचशी स्वप्न होती. पण आपल्याला घरातनं विरोध असल्यामुळे त्यासाठी प्रयत्न करायचीही कधी वेळ नाही आली, जमलंच नाही कधी. पण आता आपण असं समजूया की तेच स्वप्न पूर्ण करण्याची ही संधी आहे. सिद्धिराज, आपण आता शून्यातनं आपलं स्वतःचं जग निर्माण करूया. पण त्याआधी कोर्टात जाऊया. लवकर चला, उशीर होईल. विश्वा, झालं काही बोलणं? कळलं तुला? सांग ना मला, काय बोलणं? जानू, मी बोललो तुझ्या घरच्यांशी. मग तुझ्या बाबांच्या केसची आज कोर्टात हिअरिंग आहे. पुढे काय होईल हे आजच कळू शकेल. हो का? बरं चल, आपण जाऊ. चल. कुठे?
अरे कुठे काय, मला कोर्टात जायला हवं ना, मी तिकडे असायला हवं. मी अशी घरात शांत नाही बसू शकत. अगं जानू, तू काय बोलतेस? तू कशी येऊ शकशील कोर्टात? अगं तुला तिथे कोणी बघितलं तर? हे बघ विश्वा, मला कोणी बघितलं तर बघितलं, मला नाही फरक पडत. मला आता तिथे जायचंय आणि तू मला तिथे घेऊन जातोयस, बस. जानू, तू तिथे आलीस तर तुला किती त्रास होईल. तू बाबांना भेटूही शकणार नाहीस. पुन्हा एकदा त्या सगळ्यात मी तुला जयंत, जयंत, जानू, जयंत तिथे येणार आहे. तुम्ही जर समोरासमोर आला तर काय काय करणार आहेस याचा विचार केलायस का तू? हे देवा, विश्व, माझ्या लक्षातच आलं नाही की जयंत पण तिथे असेल. मी कशी त्याच्या समोर जाऊ? विश्वा, प्लीज माझ्यासाठी एक काम करशील? तू तू प्लीज जाशील तिकडे. निदान तू तरी तिथे जा आणि तिथे काय होतं हे कळ मला, प्लीज. जानू, मी जाणारच आहे कोर्टात. डोंट वरी, काही काळजी करू नकोस. मी जातो कोर्टात आणि जो काही निकाल लागेल तो मी तुला लगेच कळवेन, ठीक आहे? एकदा प्लीज तुम्ही त्यांच्याशी बोलून बघा ना. हो, आम्ही प्रयत्न करतोच. मी कॉल करतो. मॅडम मागे, तुम्हाला आता यांना भेटता येणार नाही. चला तुम्ही. एक मिनिट. अहो, अहो, मी तुमच्यासाठी असू दे आई, असू दे. आता बाबांना नाही देता येणार आहे. देवीचा आशीर्वाद आहे जयंतराव. कोर्टात कारवाई सुरू होण्याआधी यांच्या हातात बांधायला हवा. आशीर्वाद आहे. हो आई, पण आता बाबांसाठी खरी ताकद म्हणजे तुमची प्रार्थना आहे. बरोबर बोलताय आई जयंत. आपण देवापाशी मनोभावे प्रार्थना केली आहे ना, देव नक्की ऐकेल आपलं. काळजी करू नका. तुझं इथे काहीच काम नाही. काहीच काम नाहीये म्हणजे? काल काकांना माझ्या समोर अटक झाली, त्यानंतर मला काळजी नाही का वाटणार? आणि त्या काळजीपोटी मी नाही का येऊ शकत? बहुतेक तू हे विसरतोयस जयंत, की ते माझ्या अत्यंत जवळच्या मैत्रिणीचे वडील आहेत. जवळच्या मैत्रिणीचे वडील? वाव, म्हणून तू इथे आलास. अरे, ते माझ्या बायकोचे वडील आहेत. सासरे आहेत ते माझे. बाबा म्हणतो मी त्यांना, कळलं? मग मी कुठे तुला अडवलंय? तू येऊच शकतोस की. पण तू नाही येऊ शकत. इट्स अ फॅमिली मॅटर. हा आमच्या फॅमिलीचा पर्सनल इश्यू आहे. यू डोंट गेट इन टू दिस, ओके? हे तू नाही ठरवू शकत जयंत.